नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवरती आता वेळ झाली आहे ती चर्चेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, लाभले आम्हास भाग्य पोसतो गुजराती असं म्हणण्याची वेळ मुंबईतल्या मराठी माणसावरती आली आहे का, हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे एकामागून एक समोर आलेली मराठीच्या गळचेपेची प्रकरणं। त्याला जोड म्हणून भैयाजी जोशी यांनी मुंबईत येण्यासाठी मराठी शिकलंच पाहिजे असं नाही हे जाहीर भाषणामधनं सांगणं, वरून घाटकोपरची भाषा गुजराती आहे असं जाहीर करून टाकणं, वाद झाल्यावर वक्तव्यावरती स्पष्टीकरण देणं आणि माफी न मागणं, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला प्रश्न विचारावे लागतील की आपल्या मातृभाषेविषयी तुम्ही आम्ही सोडा, सत्तेत आपण ज्यांना बसवलंय ते तरी किती काळ ऐकून घेणार आहेत, किती काळ सहन करणार आहेत। आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरळा। मुंबईची भाषा असेल या महाराष्ट्राची भाषा असेल ती मराठीच आहे। अशी भाषा त्याने अहमदाबादमध्ये जाऊन करून दाखवावी। गुजराती आता घाटकोपरची भाषा झाली। तर याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर, आपल्यासोबत आहेत मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर आणि थोड्याच वेळामध्ये या चर्चेमध्ये माझ्यासोबत असणारे समरसता मंचाचे संयोजक डॉक्टर रमेश पांडव आणि सोबतच भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर या चर्चेमध्ये आपल्यासोबत थोड्याच वेळामध्ये जोडले जातील। पण त्यापूर्वी भैयाजी जोशी यांच्या ज्या मूळ वक्तव्यावरनं वाद झालेला आहे ते वक्तव्य आणि त्यानंतर अगदी काही वेळापूर्वी आलेलं त्यांचं स्पष्टीकरण, या दोन्ही गोष्टी आपण समोर ठेवूयात। याचा अर्थ असा की मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या भागाची काही भाषा असते। घाटकोपर परिसराची भाषा ती गुजराती आहे। गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलतील, त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही। काल एका घाटकोपर येथील सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतं। महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हे महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याच्याबद्दल कुठेही दुमत असण्याचं काही कारण नाही। चर्चेला सुरुवात करत असताना दोन्ही वक्तव्य आपल्या समोर आहेत। मी सगळ्या मान्यवर पाहुण्यांकडे जातो। आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर आहेत। किशोरीताई, मला तुम्हाला विचारायचं आहे, मुंबईच्या वेगवेगळ्या कोपऱ्याच्या वेगवेगळ्या भाषा आहेत असं जेव्हा भैयाजी जोशी म्हणतात, तेव्हा मुंबईतल्या वरळीकी सुद्धा एक भाषा आहे, ज्या भाषेनं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती तेव्हा अत्रेंनी सांगितलं होतं की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, यातला जो च आहे तो च का महत्त्वाचा हे सांगणारी वरळीची भाषा सुद्धा या महाराष्ट्राने ऐकलेली आहे। याच भाषेमध्ये भैयाजी जोशी यांच्या या वक्तव्याचा समाचार आपण कसा घ्याल? ज्या वेळेला वरळीमध्ये ज्यांचा आपण उल्लेख केला अत्रे, त्यांची मोठी प्रेस ही वरळीत असायची, त्यांचं वृत्तपत्र वरळीतून निघायचं आणि ऐकायला येत नाही, बोला, आपण सलग बोला, ऐकू येते। हां, त्यांच्या वृत्तपत्रामधलं हा च का असला पाहिजे, म्हणजे मराठी भाषा ही किती छान आहे, चव्हाणांमधलं च काढला तर काय उरतं असं त्यावेळेला त्यांनी उदाहरण दिलेलं आम्हाला आठवतं आहे, कारण आम्ही 7-8 वर्षाचे असू त्यावेळेला खडाजंगी त्या वरळीत व्हायची। परंतु आज आपण 27 फेब्रुवारी, मराठी अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळालाच पाहिजे यावरून आपण भांडतोय, बोलतोय, आणि इतकं सगळं होत असताना RSS मधले प्रमुख जे बऱ्यापैकी मोठ्या पदावर असलेले, त्यांची वक्तव्य, आता माफी मागितली, माझ्या अंतकरणात काय वगैरे ह्याची काही गरज नाही, तुमच्या अंतकरणात बघायला मराठी माणसाला वेळच नाही, कारण मराठी माणूस हा 24 तास धावणार आहे आणि त्या मराठी माणसाने सगळ्यांना महाराष्ट्रात मुंबईत एक्सेप्ट केलंय
हे आमचेच आहेत करून सगळे चाललेले आहेत. आणि इतकं सगळं चांगलं असताना तुम्ही जर अशी वर्गवारी, अगदी त्यांनी गिरगावाचं पण उदाहरण दिलं, गिरगावात म्हणे मराठी चालते. अहो ह्या पूर्ण महाराष्ट्रात, ह्या मुंबईत मराठीच चालली पाहिजे. यासाठी आपण शाळा, प्रत्येक कॉन्व्हेंटमध्ये पण मराठी शिकवलं जात आहे. प्रत्येक शाळेमध्ये पहिला भाषेचा दर्जा हा महाराष्ट्रामध्ये मुंबईच असली पाहिजे, हा सगळ्यांचा आग्रह आहे. पण ह्यांचेच भाजपाचे उच्च पदाधिकारी या पद्धतीने, तर आज अधिवेशन चालू आहे म्हणून इतक्या झटपट हे आलेलं आहे असं माझं मत आहे. अंतकरणात माझ्या अमकानी अंतकरणात, तुमची अंतकरणं कळली आहेत लोकांना, अंतकरणं काय आहेत ती. इतरही या पाहुण्यांकडे आपण पद्धतीने जाऊया. अशी तुम्ही, म्हणजे मग मला एक सांगायचंय, हो हो नाही हो, मला पूर्ण करा, एकच पूर्ण करा. हो, बोलायचंय, लगेच, हो. एकच. हं, ज्या वेळेला मतदान होतं हं. आणि एक गट्टा जिथे लोक राहतात, मग ते मुस्लिम राहत आहेत, ते जर मतदान झालं की मग तो मतदान जिहाद. मग या पद्धतीने जे सांगतायत की गुजराती मारवाडी अमक्या ठिकाणी अमक्या, मग तो कुठला जिहाद? ते मतदान जेव्हा एक गट्ट्याने होतं तेव्हा तो कुठला जिहाद? त्याचंही उत्तर भैया जोशींनी दिलं पाहिजे. बरं, अविनाश अभ्यंकरजी, अर्थातच राज ठाकरेंची प्रतिक्रिया यावरती आलेली आहे. मुळात एकतर माफी झालेली नाही आहे, हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा. स्पष्टीकरण आलेलं आहे. या सगळ्याकडे आपण कसं पाहता, मनसेची भूमिका? याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो, तुमची जी आता हेडलाईन आहे की पोसतो गुजराती, जोपर्यंत राजसाहेबांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत एक गोष्ट तुमच्या माध्यमातून नक्की सांगतो, असा विचार सुद्धा कोणी मनात शिवता कामा नये. नाहीतर जे मनसेचं मोळ उठेल ते हे जे पोसतो गुजरातीवाले आहेत त्यांना खूप जड जाईल. आणि मला नवल ह्याचं वाटतं की इतक्या सिनियर माणसाला, आज वय वर्ष 77 आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अतिशय महत्वाची व्यक्ती आहे, तो मराठी माणसाच्या महाराष्ट्रामध्ये येऊन असं स्टेटमेंट करतो की ह्या जागेची भाषा ही आहे. मला वाटतं या देशाची भाषावर प्रांतरचना झालेली आहे आणि मुंबई घडवण्यामध्ये जवळपास 106 हुतात्म्यांचं बलिदान आहे. त्यांना जाऊन एकदा हुतात्मा स्मारकाचं पुस्तक द्या. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते पराक्रमी मावळ्यांपासून ते आत्तापर्यंत घडवण्यात मराठी माणसाचा किती मोलाचा वाटा आहे हे त्यांना एकदा सांगा. मी दिलगिरी व्यक्त करतो की माझ्या काकाचा विपर्यास केला गेला, यांनी हे होणार नाही. मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला गृहीत धरू नका. हा देश महाराष्ट्र चालवतो एवढंच लक्षात ठेवा. मराठी माणूस जर शांत बसला ना तर मग या देशाचं काय होईल ह्याचा विचार अशी वक्तव्य करणाऱ्या माणसांनी बोललं पाहिजे. आणि आपण तर एक जबाबदार पदावरती असलेली व्यक्ती होतात एकेकाळी. आपल्याकडनं हे स्टेटमेंट येताना आपण विचार केला नाही. हे स्टेटमेंट असंच येत नसतं, ह्याच्या मागचं राजकारण असं असतं. बरोबर, याच्या मागचं राजकारण आपल्याला समजून घ्यावं लागेल अभ्यंकर. त्याला किती विरोध होतोय बघायचं. आणि विरोध झाल्यानंतर मी थोडक्यात संपवतोय. आणि विरोध झाल्यानंतर मागे यायचं, नुसतं मागे येऊन चालणार नाही. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. आम्ही त्यांचा आदर नक्की करतो. खरंय. परंतु जर तुम्ही महाराष्ट्राला किंवा मराठी माणसाला पाण्यात बघत असाल तर ते राजसाहेब ठाकरे किंवा महाराष्ट्र सैनिक अजिबात खपवून घेणार नाहीत. हे आम्ही पुन्हा सांगतो तुम्हाला. बरोबर, काय मी भाजपाकडे जातो. मराठी माणूस सहनशील आहे, मराठी माणूस सगळं ऐकतो, मराठी माणूस सगळे सहन करतो. ह्याच्या पुढे मराठी माणूस वाटेल ते सहन करणार नाही. हा महाराष्ट्र आहे, हा मराठी माणसाचा आहे. पहिली मराठी भाषा, मग इतर भाषा. आम्ही इतर भाषांचा आदर करतो, परंतु पहिली. आणि आजच सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की मला वाटतं मी तुमच्याच चॅनलला बघितलं की महाराष्ट्रात मराठी भाषाच वापरली जाईल, शासनात सुद्धा मराठी भाषा वापरली जाईल. मुख्यमंत्र्यांचा हा जो संवाद आहे हा मला वाटतं भैयाजी जोशींना पाठवून द्या, ते जर कुठे असतील तर. खरंय. मी या चर्चेमध्ये इतरही पाहुण्यांना आणू इच्छितो. माझ्यासोबत समरसता मंचाचे संयोजक डॉक्टर रमेश पांडव आहे. रमेश पांडवजी, भैयाजी जोशी यांच्यासारख्या इतक्या मोठ्या पदावरती असलेल्या इतक्या ज्येष्ठ नेत्याकडनं अशा पद्धतीनं वक्तव्य येणं हे मुळात दुर्दैवी आहे, हे आपण मान्य करता की ते म्हणतात त्याप्रमाणे खरंच विपर्यास केला गेला, अशी आपली भूमिका आहे? आत्ताच्या आत्ता हे सिद्ध झालेलं आहे की पेडणेकरताई अभ्यंकरजी खोटं बोलत आहेत.
बरं. त्यांनी माफी मागितली नाही, दिलगिरी व्यक्त केली नाही. त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. हा पहिला मुद्दा. हो, मी दुसरी तेच म्हणते, गोष्ट माफी अशी मागायला हवी. की त्यांनी आम्ही सगळे अपमान तेच म्हणतोय केलेला की माफी नाही. मागायला हवी म्हणून. माझा ऐकून घेणार नसाल तर मी याच्यानंतर एक शब्दही बोलणार नाही. माझा ऐकून घ्या आधी. म्हणजे का उपकार असा केले का गोंधळ मराठी करून चालणार माणसावरती? नाही. तुम्हाला गोंधळ करायचा होता माझं तर एक आमच्याकडे वाटेल ते यायचं बोलायला नाही ऐकून घेणार याच्यानंतर. नाही. वाटेल ते रमेश बोलायला ऐकून पांडवजी घेणार नाही. रमेश पांडवजी हा. रमेश पांडवजी रमेश पांडवजी लक्षात माफी घ्या. मागितली नसेल तर माफी मागायला हवी. या- आपली भूमिका नाही आहे का हे मला सांगा. माफी नीट मागितली ऐकत नसेल नाहीयेत, धमकी देत आहेत. हे टीव्हीवर तुम्ही येऊन समर्थन करताय धमकी का देत आहेत, वक्तव्याचं? चॅनलवर येऊन धमकी आमच्या देतात. वक्तव्याचं करता का स्पष्ट? रमेश चॅनलवर पांडवजी. येऊन आम्हाला बोलतात खोटं बोलताय रमेश म्हणून. पांडवजी. काय खोटं लक्षात घ्या. बोललो आम्ही? बरं, तुम्ही खरं बोला. काय खोटं काय बोललो? बोलतो? बरं भाषा आहे. बरं, खोटं ताई बोलतो थांबा, विचार ताई करा. थांबा. आम्हाला अभ्यंकरजी खोटं थांबा. बोलतो आम्ही. अभ्यंकरजी थांबा. पेडणेकर ताई ताई थांबा. थांबा. करू शकतो. पेडणेकर ताई थांबा. खोटं बोललो. अभ्यंकरजी थांबा. तुम्ही. थांबा. पेडणेकर त्यांना ताई खरं माफी बोलू द्या. मागा. त्यांचं खरं काय आहे हे आपण पेडणेकर ताई समजून तुम्ही माफी घेऊयात. मागा. त्यांना जे खरं पेडणेकर बोलायचंय, ताई तुम्ही सगळे माफी खोटं मागा. बोलतात आणि जर त्यांना खरं बोलायचंय ते पेडणेकर खरं ताई काय तुम्ही आहे माफी ते मागा. समोर ठेवू द्यात. मग आपण येऊया पुन्हा चर्चेकडे येऊयात. पांडव आपण भूमिका पेडणेकर मांडा. ताईंनी आधी माफी मागावी भैयाजी जोशींची. कोणी पेडणेकर ताईंनी आधी भैयाजी जोशींची खोटं बोलल्याबद्दल अहो, माफी मागावी. महाराष्ट्राची या मराठी भाषेची माफी मागायला लाज कसली आहे? पद्धत झाली चर्चेची. काय खोटं बोललो? अहो हेच तर तुम्ही रेटून बोलता. तुम्ही अपमान हेच झालाच तुम्ही नाही. रेटून त्यांना बोलता. काय म्हणायचं हे आणि तुम्ही पुढारी ऐकूनच घेत चॅनलला नाही मी आहात. सांगते, तुम्ही असली आपलं माणसं आम्हाला कोणतरी जर तुमच्या चॅनलवर डोक्यात घेता, असं ते उघड बोललेच उघड नाही आहे. धमकी देत असतील तर ऐकणार नाही. रमेश हे पांडव काय आहे? डॉक्टर काय पांडव हे समजतं बघा स्वतःला? हे बघा ताई, मला तुम्ही मला एक काय गोष्ट मागायची? सांगा. मला एक गोष्ट सांगा पांडव, मला काय एक गोष्ट म्हणून सांगा. माफी भैयाजी मागा? जोशी जे तुम्ही म्हणाले धमकी देता पेडणेकर ताई. भैयाजी जोशी जे म्हणाले मुंबईमध्ये खोटं का यायचं असेल बोलता? तर मराठी आलीच पाहिजे असं अरे नाही. या चाल. वाक्याचं आपण समर्थन ते मी करता. ऐकलंय. या वाक्याचं ऐकलंय, आपण मी समर्थन भैयाजी करता तुम्ही का? एवढ्यासाठी बोललोय. आलात. तुम्ही तुम्ही पांडव, आपण या ह्यासाठी वाक्याचं आलात. समर्थन करता का? ते ताई थांबा. बोललेलं बाजूला करण्यासाठी आलात. ताई थांबा. मला मराठी माणसाची काही ताई पडलेली थांबा. नाही. त्यांनी अपमान केलेला नाही. तुम्ही याला अपमान समजत नाहीये. त्यांना मराठी भाषेचा अभिमान आहे. अहो, पण ते तुम्ही याला महाराष्ट्रीयन अपमान समजत नाहीये का? ते महाराष्ट्रीयन हा, थोडे मारले नाही. असते ते आहेत मग अपमान इंदोरचे. झाला तरी असता. मराठीत बोलतात. त्यांचं भाषण मराठीतच झालेलं आहे. अटल बिहारी वाजपेयी मराठी बोलत असत, नरेंद्र मोदी अहो, बोलत पण असत. मराठीमध्ये बोलून जर का मराठीच्या विरोधाची भूमिका मांडली जात असेल तर मग त्याचं कौतुक कोणाला सांगायचं? म्हणून मराठीचा अपमान केलेला नाही. अहो हे हा. गांधी परिवाराचे लोक इथं मुंबईत आल्यावर कुठे मराठीत बोलतात? मराठी हिंदीतच भाषेचं बोलतात की काय हे नाही? केलंय? मग हे तर मराठीत बोलतात. त्याच्याबद्दल काय म्हणाल? तुम्ही अहो, पण कुठे मराठीत नेताय? बोलून पांडव. जर का मुंबई विरोधी मराठी विरोधी भूमिका जर कोणी मांडत असेल तर केवळ ती व्यक्ती मराठीत बोलली म्हणून कौतुक करायचं. भाषा मराठीच कोण आहे. बोलवलंय? यात काय लॉजिक आहे? नंतर विविध भाषांचे लोक आपापल्या भाषेत बोलतात. गुरुप्रसाद मला बोलायचंय. अभ्यंकरजी बोला. अभ्यंकरजी बोला. मी आंबेडकरांकडे जाणार आहे त्यापूर्वी अभ्यंकरजी बोला. हा जो घडलाय मुद्दा त्याला बघा, हे जे टर्न इकडे करण्यासाठी बसलेत ना, बोलवलंय का हा ना? पेडणेकर यांच्या ताई माफी बोलण्यामध्ये मागा. उपकाराची भाषा आहे. कळलं पेडणेकर का? ताई माफी मागा. महाराष्ट्रात मराठीच बोलायला लागेल. घरी या, त्यांना माझ्या घरी समजलं या. रमेश पांडव माझ्या घरी या. रमेश पांडव कोणी खोटं माझ्या घरी बोललेलं या. नाही. रमेश पांडव या, या. रमेश पांडव घरी या. रमेश पांडव मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, बाकी कोणी बोलू नका. रमेश पांडव मला त्याच्यासाठीच रमेश आला. पांडव आपली आला. मातृभाषा उपकार कोणती करता का आहे? मराठी बोलतो रमेश सांगून? पांडव आपली मातृभाषा कोणती आहे? बोलतो. रमेश पांडव आपली मातृभाषा मग कोणती ते आहे? समर्थन मराठी करतायत आणि मराठीच घाट राहणार. मराठी मराठी अभिमान आहे. ही ते मराठीच समर्थन मुंबईमध्ये करतायत का? ऐकायला यावी, मी मुंबईमध्ये माझ्या बोलली भावानी जावी. ही अमेरिकेत भूमिका आपण मराठी शाळा का मांडत चालवली नाही आहे. आहोत? माझ्या भावानी शिकागोत मराठी शाळा चालवली आहे. माझ्या अहो, भावानी मग तुम्हाला शिकागोत जास्त मराठी अभिमान शाळा असला चालवली पाहिजे. आहे. माझ्यापेक्षा माझ्या कणभर भावानी जास्त अभिमान तुम्हाला असला पाहिजे. मी शिकागोत मुंबईमध्ये चालली असलेला आहे. मराठी माणूस तुम्हाला तुमच्याशी सांगू बोलतो. नका. तुम्हाला आणि जास्त म्हणून कणभर जे माझ्यापेक्षा घडलेच जास्त नाही. ताईंपेक्षा कणभर अभिमान भैयाजी तुम्हाला असला पाहिजे. जोशीचं तुम्हाला वक्तव्याबद्दल ताईंपेक्षा खेद जास्त वाटतो कणभर की नाही? अभिमान तुम्हाला असला पाहिजे. पण तुम्ही एक या मार्काचा वक्तव्याचा निषेध प्रश्न आहे. करा. पद्धत आहे. तुम्ही या आम्ही वक्तव्याचा शिकागोत निषेध करा. मराठी शाळा चालवतो. तुम्ही या वक्तव्याचा निषेध करा. त्यांनी अपमान केलेला नाही. पण तुम्ही- तुम्हाला अपमान तुम्ही का पण वाटत निषेध नाहीये करू हे नका. सांगा महाराष्ट्राला. तुम्ही पण निषेध करू नका. मग तुम्ही सांगा महाराष्ट्राला अपमान झालाच तुम्ही नाहीये. महाराष्ट्राला सांगा. तुम्ही महाराष्ट्राला सांगा या वक्तव्यामध्ये भैयाजी जोशींच्या या महाराष्ट्राला हेच वक्तव्यामध्ये सांगतोय. मराठी भाषेचा महाराष्ट्राला- या मुंबईचा महाराष्ट्राला या मराठी हुतात्म्यांचा सांगायचं अपमान ते कसा सांगू नाहीये द्या. तुम्ही महाराष्ट्राला आता सांगा पांडव. महाराष्ट्राला मला जे सांगायचे ते सांगू द्या. सांगा. महाराष्ट्राला मला जे सांगायचे ते सांगू द्या. अपमान कसं नाही ते सांगा. बाहेरचं सांगू नका. अपमान भैयाजी कसं नाही असं ते म्हणाले सांगा. आहेत. पुन्हा तेच अरे अपमान चा- कसं नाही काय ते करताय? सांगा. हा. अपमान कसं नाही ते महाराष्ट्राला जे सांगा. सांगायचे ते सांगू द्या. सांगा. तुम्ही बोलू देत नाही आहात. सांगा. तुम्ही बोलू देत नाही आहात. सांगा सांगा भैयाजी एवढंच म्हणालेले अहो, आहे. तुम्ही असंबंध सांगा. बोलताय. थांबा अभ्यंकर थांबा. आल्यानंतर अभ्यंकर थांबा. विविध भाषिक सांगा. लोक इथे येतात. मराठी- पांडव आपापल्या सांगा. भाषेत बोलतात. मराठीचा अपमान करताय. हा. अभ्यंकर थांबा. अपमान कसं नाही ते सांगा महाराष्ट्राला. नाही, ही पद्धत असेल तर बोलवत जाऊ नका ना. अपमान कसं नाही ते सांगा महाराष्ट्राला. त्यांनी अपमान केलेला नाही ते एवढंच म्हणालेले आहेत. खरोखर तुमच्या मी लोकांनी पुन्हा हे तेच करू सांगतोय. नका. त्याला मराठीचा तुम्ही बोलू स्वाभिमान देणार नाही, आहात का? अभिमान नाही.
मग बोला उत्तर तर कशाला? करताना तुम्ही शिकागो बोला ना तुम्ही ऐकून घेणार तुम्ही असेल तुम्ही तर तुमची सोडून बाजू द्या. मांडा. अपमान कसं नाही ते मी सांगा मला. बोलतोय, मी बोलत असताना तुम्ही कशाला बोलताय? मग लोकांना ऐकू द्या ना माझं तुम्ही म्हणणं. सलग बोला, तुम्ही सलग बोला. भैयाजी जोशी हे म्हणालेले आहेत की मुंबईत आल्यानंतर इथे विविध भाषा लोक बोलणारे आहेत, ते बोलतात. मराठी जरी नाही आली तरी सुद्धा इथं त्याचा संपर्क आणि सुसंवाद होतो. परंतु भैयाजी मराठी जोशी ही असं भाषा म्हणाले आहे, मुंबईत येण्यासाठी मुंबईची, मराठी महाराष्ट्राची शिकलीच पाहिजे असं नाही. अभिजात भाषा विनायक असल्यामुळे आंबेडकरजी आम्हाला थांबा. त्याचा विनायक अभिमान आहे. आंबेडकरजी विविध लोक बोलतात. विनायक आंबेडकरजी राज ठाकरेंनी सुद्धा तुम्हाला इथं संघात प्रश्न आल्यानंतर विचारलेला आहे अनेक की लोक भाजपची मराठी याच्यावरती शिकले. भूमिका काय? मोदी सुद्धा भाजप आता शिकले याच्या मराठी. विरोधामध्ये उतरणार आहे की नाही मला एक उतरणार मिनिटं आहे? बोलायचंय. आंबेडकरजी आंबेडकरजी भाजपची भूमिका काय आहे? भाजप याच्या विरोधात आहे की नाही आहे? गुरुप्रसाद मी बोलू शकतो? हो हो आंबेडकरजी आपण बोला. बहुतेक त्यांच्याकडे आपला आवाज जात नाही. अभ्यंकरजी आपला मुद्दा बोलू मांडा. शकतो? आपला मुद्दा मांडा. अभ्यंकर. गुरुप्रसाद आता मी थोडक्यात बोलतो. हो. पहिलं म्हणजे एक गोष्ट सांगतो, शिकागोत शाळा काढली, आफ्रिकेत काढली, काय मराठी माणसावर उपकार करतात का ही लोक? आणि वाक्याचा विपर्यास करता. त्यांनी काय सांगितलं ते घाटकोपरमध्ये काय बोलले? घाटकोपरची भाषा गुजराती आहे. पहिले हे जे कोणी बसलेत ना पांडव, त्यांना विचारा तुम्हाला महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे का? आणि भैयाजी जोशींच्या वक्तव्याचा निषेध करतात का? आम्ही काय विपर्यास करायला मूर्ख नाही आहोत. कळलं का? त्यांना कळलं पाहिजे. मराठी माणसाच्या जीवावर महाराष्ट्र मोठा झाला, यांच्या जीवावर मोठा झालेला नाहीये. आणि ते कसं सांगतायत शिकागोत काढली, आम्हाला काय करायचंय? कुठे गेला शाळा? तुम्ही का नाही बंद केली? पेडणेकर ताईंना विचारतो मी. तुमचं राज्य होतं, काय बंद नाही गुजराती केली? का नाही बंद केली? का नाही मराठी सक्तीची तुम्ही केली? ना एवढा मराठीचा अभिमान एकतर आहे तर. मुळात ना का नाही केली? खरंच त्याचा ताई विचार बोला. पेडणेकर माणसांना ताई का आणि बोलवता अभ्यंकर. हा ताई, प्रश्न तुम्ही आहे. दुसरीकडे ताई बोला, ताई बोला. बोलतात. तुम्ही कुठे बंद केली? गुजराती शाळा आम्हाला अभिमान आहे. आम्ही तो असं बंद चालू करता ठेवल्यात येत नाही. सगळ्या शाळा. आमच्याकडे आम्हाला कन्नड पण शिकवली तुमच्यापेक्षा जाते, जास्त आहे. आमच्याकडे गुजराती आम्हाला शिकवली तुमच्यापेक्षा जाते, जास्त आहे. आमच्याकडे उर्दू शिकवली भैयाजी जाते, जोशी इंदोरचे आमच्याकडे महाराष्ट्रीयन मराठी शिकवली नाहीये. जाते, आमच्याकडे मराठीत हिंदी. बोलतात. पण सगळ्यात भैयाजी जोशी प्रमुख महाराष्ट्र- मध्य प्रदेश आम्ही काय करायचं? तरी मराठीत बोलतात. मग आम्हाला त्यांना सांगा आधी अभ्यास करून द्या. आम्हाला पहिलं सांगा का महाराष्ट्राचं हिंदूचे हे आहेत म्हणून. दाखवा स्वाभिमान, मराठी भाषेचा स्वाभिमान काय दाखवा. बोलताय ते? गुरुप्रसाद तुम्ही काय कोणाला इंदोर, बोलत आहो? शिकागो तुमच्यापेक्षा ज्याला जास्त मराठी आम्हाला भाषेचा आहे. अभिमान नाही, ज्याला महाराष्ट्राचा अभिमान नाही, आहे. वाटेल ते बोलतायत. हा काय गोंधळ आहे? काही पांडव, हे बघा. गोंधळ करता. नाही हे बघा, कोणी गोंधळ कुठे तुम्ही शाळा घालताय. काढली किंवा कोणी मराठीतनं बोललं एका वाक्यात याचं समर्थन नाही होऊ शकत. जोशींच्या मुंबईमध्ये statement चं तुम्ही मुंबईमध्ये समर्थन येण्यासाठी करता का? मराठी अहो, आलीच त्यांना पाहिजे विचारा. ही भूमिका आपली आहे का मला सांगा. गुजराती मराठीमध्ये का बंद केली नाही? भैयाजी जोशी मुंबईमध्ये येण्यासाठी मराठी आलीच पाहिजे ही भूमिका आपली आहे का मला सांगा. मी पुन्हा तेच सांगतो, यांनी गुजराती घाटकोपरची शिकागो का नाही बंद केली या बसू प्रश्नाचं नका. उत्तर हो द्या. पण दुसऱ्या भाषांचा द्वेष करणं ही आपली संस्कृती नाही आहे पांडव. असं काय करताय तुम्ही? घाटकोपरची तुम्ही जिकडे गुजराती का शिकागोमध्ये बंद शाळा केली? काढली त्या लोकांनी जर का मराठी शाळा बंद केली गुजराती तर काय शाळा करणार? लावलं. आपण द्वेष पसरवणार की सौहार्द वाढवणार हा आपला विचार आहे. आपली करून भाषा दाखवा आपली ना. संस्कृती आहे, ही माती अहो, का आहे नाही जिने केली? आपल्याला हा संस्कार दिलेला आहे. असं काय करताय भाषांची पांडव? भांडणं लावताय. गुरुप्रसाद नाही सगळ्या भाषा राष्ट्रीय भाषा आहेत. गुरुप्रसाद सगळ्या भाषा अभ्यंकर राष्ट्रीय मला भाषा एक आहेत. बोलायचंय. तुम्ही भाषांची भांडण नाही, थांबा, नाही, थांबा. नाही, नाही. तुमच्यापेक्षा जास्त मला आहे. एक बोलायचं नाही. प्रसाद, मला एक बोलायचंय. बरं मी नाही. आंबेकरांना थांबा. ताई येतो तुमच्याकडे. नाही. आंबेकरांना या गुरुप्रसाद, चर्चेत मला आणण्यात बोलायचंय. त्यांच्याशी कनेक्ट झालेलं आहे. मुसलमान मोहल्ल्यामध्ये गुरुप्रसाद मला कोणती भाषा बोलायचंय. बोलली जाते? सगळ्या भाषा राष्ट्रीय भाषा नाही. मुसलमानांबद्दल बोलत होतात. त्या मुसलमान मोहल्ल्यातली गुरुप्रसाद कोणती भाषा मला असते? बोलायचंय. अभ्यंकरजी पूर्ण करा. सगळ्या पांडव भाषा आपल्याकडे राष्ट्रीय येतो. आपल्याकडे येतो. एकेकाने बोलूयात नाही तर संवाद होणार नाही. गुरुप्रसाद मला बोलायचंय. तुम्ही लगेच मुद्दा मांडा. मला आंबेकरांकडे जायचं, ते कनेक्ट झाले. गुरुप्रसाद मला बोलायचंय प्लीज. हो हो पूर्ण करा अभ्यंकरजी. गुरुप्रसाद मी बोलू शकतो? हो हो पूर्ण करा. मग लगेच फक्त मला हे बघा, ते आंबेकरांकडे जायचं. म्हणाले ही प्रत्येक राज्याची भाषा आहे, वाटेल ते पसरवू नका की या देशाच्या भाषा आहेत. महाराष्ट्राची राज्य भाषा मराठी आहे हे त्यांच्या मेंदूत घाला. कळलं का? वाटेल आहे. ते बरवू नका तोंड दिलं म्हणून. आहे. आपण गरज वयाने नाही मोठे आहोत, तुम्ही आम्ही तुमचा घालायची. आदर करतो, तुमच्या आम्ही आधीपासून भैयाजी आहे. जोशींचा आदर करतो. तुम्ही पण तुमच्यापेक्षा- म्हणून वाटेल हा, हा. मला एवढंच सांगा की भैयाजी जोशींनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा हे समर्थन करतात की नाही?
भाजपची या बाबतीतली भूमिका काय आहे? बरोबर आहे. मी विनायक याचं उत्तर आंबेडकरांकडे द्या. जातो. शिकागो बिकागो आम्हाला सांगत बसू विनायक नका. आंबेडकरजी त्यांनी जे म्हटलं आहे त्याचा मनसे अर्थ तुम्ही नीट थांबा काढा. पांडव थांबा, त्यांची त्यांनी भूमिका जे तर समजून म्हटलं त्याचा घेऊयात. तुम्ही अर्थ नीट काढा. विनायक आंबेडकरजी, भाजप या विधानाचं माझी समर्थन कुठं समजून करते. घेतली? अर्थ काय काढायचा आहे? अर्थ तो भैयाजी जोशींनी सांगतोय. माफी मागायला हवी आहे आपल्याला वाटतंय? नाही, याच्यामध्ये अर्थ माफी विचित्र मागण्याचा अर्थ प्रश्न येत नाही, कारण त्यांनी त्या विधानावरती स्वतःचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की त्याचा चुकीचा अर्थ काढला. दुसरं महत्वाचं, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी ना, फडणवीस नंतर यांनी दिलं ना. स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महाराष्ट्राची आणि स्पष्टीकरण राजभाषा ही दिलंय. मराठी नंतर. आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांना कुणाला काही करायचं आहे त्यांनी मराठी त्यांना आलं पाहिजे, हे माननीय देवेंद्रजींनी पण स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे भाजपची भूमिका स्पष्ट आहे की महाराष्ट्राची राज्यभाषा ही मराठी आहे आणि महाराष्ट्रात ज्याला ज्याला उद्योग व्यवसाय करायचा आहे त्याचं सगळ्यांचं स्वागत आहे. त्यांनी त्याची भाषा जरूर बोलावी, पण महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांनी मराठीची माहिती घेतलीच पाहिजे, मराठीमध्ये व्यवहार करायला शिकलंच पाहिजे. बरोबर. ताई बोला, ताई बोला. आणि ते नेमकं भैयाजी जोशींनी केलंय. त्यांनी मराठी मला भाषेत हेच केलंय. सांगायचं ते होतं. महाराष्ट्राचे नाही पांडव आहेत. येतो आपल्याकडे, भाजपाची थांबा भूमिका आपण. स्पष्ट झाली. डॉक्टर पांडव थांबा आपण. मराठी येतो. जो महाराष्ट्रात राहतो, जो मुंबईत राहतो, त्यांनी मराठी बोललंच पाहिजे, त्याला मराठी आलंच पाहिजे, त्याला लिहिता आलं पाहिजे, त्याला वाचता आलं पाहिजे. असं आणि बोला ना. म्हणूनच मी सहमत आहे, आपण पेडणेकर ताई. केंद्रात असं काय आजही करता? सांगतोय मी सहमत आहे. मराठी अशी भाषा भाषेला बोला ना. अभिजात दर्जा द्या. मुळामध्ये ह्यांच्या सहमत, टोपीतून सहमत. आतमध्ये घुसवा. यांना अभिजात सांगा दर्जा मिळाला, मला जे अभिमान बोलताय आहे. ते तुम्ही तुमच्याशी मी वायफळ सहमत बोलताय. आहे. आम्हाला भैयू तुमच्याशी सहमत आहे. जोशींबद्दल वैयक्तिक प्रॉब्लेम नाही. तुम्ही खोटं फक्त बोलताय. त्यांनी जे तुम्ही जर वाक्य वायफळ बोलत वापरलं असेल तर तुम्ही खोटं की बोलताय. घाटकोपरची भाषा, ही मी विक्रोळीची जर वायफळ भाषा, बोलत असेल तर ही तुम्ही गिरगावची खोटं बोलताय. भाषा, हे चालणार नाही मुंबईत. हे चालणार तुम्ही का नाही बंद केली? आणि असे तुम्ही लोक पेडणेकर ताई बंद का नाही केली जर भाषा? चॅनलवर येऊन येतो, अभ्यंकरजी येतो. मराठी सोडून मुंबईतल्या भाषा बंद का केल्या नाहीत? त्याच्यातनं प्रसिद्धी पाहिजे ह्या पांडवाला, म्हणून जर बोलत असेल तर मी असल्या लोकांचा निषेध करते. पेडणेकर ताई, तुम्ही सत्ताधारी होतात, का नाही बाकीच्या भाषा बंद केल्या? तुम्हाला वाटतंय का बाकीच्या भाषा बंद करायला बाकीच्या पाहिजे? भाषा तुम्ही का? का आम्ही नाही सगळ्या केल्या? भाषांचा आदर करतो. डॉक्टर पांडव, आपल्याला वाटतंय बाकीच्या भाषा त्याच्यामध्ये बंद मराठी करायला पाहिजे? भाषा ही आमची सगळ्यात अग्रेसर भाषा आहे. ही असं- पहिली असं भाषा आहे. असेल काय का कधी? बोलताय काय? म्हणून अहो, तुम्ही वयाचं माझा तरी अर्थ ठेवा काढा. जरा. अभ्यंकरजी, स्वतःच्या अभ्यंकरजी आपण वयाचं. बोला. अर्थ अभ्यंकरजी काढा. आपण बोला. बरोबर आहे. आपल्याकडे येतो, डॉक्टर पांडव आपल्याकडे येतो. डॉक्टर पांडव आपल्याकडे येतो. इंदोरचा तुम्ही अपमान करताय. इतक्या- इंदोर मध्ये राहूनही हा. मी कसा अडाणी आहे ते तुम्ही तुमचा दाखवताय. अपमान कशाने होतो? इंदूरकरांचा अपमान तुमचा करताय अपमान तुम्ही. कशाने होतो? अभ्यंकरजी बोला. इथं मला तुम्हाला हा प्रश्न गुरुप्रसाद, सुद्धा मी बोलू विचारायचा आहे शकतो? की निवडणुकाच्या तोंडावरती हे सगळं सुरू मला झालेलं आता आहे. जे आंबेडकर सर म्हणाले ते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे हो. स्टेटमेंट केलं याचा अर्थ जे भैयाजी जोशी बोलले ते चुकीचं होतो हा होतो की नाही हे फक्त मला हे कोण पांडव बसले त्यांनी सांगावं. साधा आहे, एक मार्गाचा प्रश्न आहे, एक सुरुवातीपासून मार्गाचं आपल्याला उत्तर आहे. आपला होय, प्रश्न नाही होत. तोच आहे. ते काय म्हणाले की महाराष्ट्रात मराठी भाषाच चालणार, बरोबर. शासनात मराठी भाषाच चालणार. म्हणजे भैयाजी जोशी जे म्हणाले की घाटकोपरला होय. गुजराती भाषा ही काय बोलली जाते का काय त्याचं आहे हे चुकीचं आहे का नाहीये? आणि ह्याचं हे जे कोणी बसलेत पांडव तुम्हाला ते विद्वान काय म्हणले हे हेच याचं माहिती समर्थन नाही. करतायत आणि काय विचारतात ह्या शाळा बंद केल्या का तुम्हाला त्या ते शाळा पांडव सांगा तुम्ही काय बोलले? भाषेला विरोध पांडव असण्याचं सांगा कारण तुम्ही काय बोलले? नाहीये. आपण पण प्रेक्षकांना महाराष्ट्रात ऐकवलंय. मराठी भाषाच चालणार. पांडव सांगा तुम्ही काय बोलले? आम्हाला कोणाला माहिती नसेल तर तुम्ही सांगा ते काय भैयाजी कसं बोलले. जे बोलले त्याचा अर्थ ते काय आहे वाटेल ते समजावून घ्या. बोलतायत. जे बोलले ते सांगा. जे बोलले ते सांगा. काय अर्थ समजायचा जे बोलले ते सांगा. तुम्ही लावलेला यांना अर्थ परत सांगा. शाळेत पुढे टाका. सांगायचंय. जे स्पष्टपणे गुरुप्रसाद यांची शाळेत ऍडमिशन घ्या. मी पुन्हा तेच जे सांगतो आहे पांडव, भैयाजी डॉक्टर एवढंच पांडव. बोललेले आहेत की नर्सरीमध्ये मुंबईमध्ये घ्या. विविध भाषिक लोक आहेत, तिथली मराठी भाषाच प्रमुख आहे आणि राज्याची भाषा प्रमुख आहे, मराठीच आहे. हे नंतर फडणवीसांशी आम्ही स्पष्टीकरणाच्या सहमत आहोत. हे नंतर पेडणेकर ताई स्पष्टीकरणाच्या मगाशी जे बाईटमध्ये ते म्हणाल्या, म्हणाले. त्याच्याशी पण सहमत हे आहे. स्पष्टीकरणाच्या नाही, बाईटमध्ये म्हणाले. चुकीचं बोलतायत पांडव. हे स्पष्टीकरणाच्या बाईटमध्ये म्हणाले. पांडव, डॉक्टर पांडव, डॉक्टर पांडव, डॉक्टर पहिल्यांदा काय पांडव बोलले? आक्षेप याच्यावर आहे. डॉक्टर पांडव आक्षेप याच्यावरती आहे. भैयाजी जोशी असं म्हणतायत की मुंबईमध्ये येण्यासाठी मराठी शिकलंच पाहिजे हे काही गरजेचं नाहीये. इथल्या वेगवेगळ्या पॉकेटची वेगवेगळी भाषा आहे असं काही म्हणणं नाही. हा मग मराठीचा तेच मी मुंबईचा म्हणतोय. अवमान आहे. देश हे पातळीवरचे तुम्हाला विविध वारंवार नेते सांगतो. मराठीत याचा मुंबईतून निषेध आपण भाषण करतात. करताय कोणत्या का? भाषेत बोलतात? काय मी तेच पुन्हा सांगतोय. याचा निषेध करताय का या वक्तव्याचा? मुंबईत येणारे सगळ्या विचारसरणीचे आहेत, भारतीय मलाही मान्य आहे. नर्सरीत घाला, सगळ्यांना मान्य आहे. नर्सरीत. तुम्ही या वक्तव्याचा आणि निषेध करताय का? अ आ इ ई क ख ग घ गिरून घ्या.
पांडव, आपण या गुरुप्रसाद, आपल्याला हे स्टाईल वक्तव्य चुकीचं झाली. वाटतंय का? गुरुप्रसाद, भाजपने आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः आदरणीय मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडलेली आहे की असं नाही आहे, महाराष्ट्राची मुंबईची भाषा ही मराठीच आहे. मुख्यमंत्री हे सांगावं लागलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना. बोललेले आहेत. त्यांनी मांडलेला विषय हा बरोबर अभ्यंकरजी, नाही असं दाखवताय. अगदी शेवटची कॉमेंट. भैयाजी आणि फडणवीस यांच्यात विरोध नाही. गुरुप्रसाद, पहिलं एक काम करा, हे जे कोणी पांडव बसले त्यांना मराठी शाळेत ऍडमिशन घेऊन द्या. बरं, मी त्यांना विनायक कळत आंबेकरांकडे नाहीये. जातो अगदी शेवटच्या मुख्यमंत्र्यांनी कॉमेंटसाठी. एक प्रकारे भैयाजी जोशींनी बरं. केलेल्या वक्तव्याचं विनायक आंबेकरजी, आहे. विनायक आंबेकरजी, आपल्याला असं वाटतं भैयाजी नाही. जोशी सारख्या ज्येष्ठ नेत्याकडनं असं विधान यायलाच हवं त्यांना नको, एवढंही कळत नाहीये का? यायलाच नको होतं, ज्याच्यामुळे हा सगळा वाद निर्माण झाला असता, आपल्याला असं वाटतं. आंबेकरजी, अगदी शेवटची कॉमेंट. सध्या राज्यातला विरोधी पक्ष प्रत्येक शब्दाचा छल करून त्याचा वेगवेगळा अर्थ काढण्यामध्ये गुंतलेला असताना असं विधान यायला नको होतं, हे अगदी बरोबर आहे. आणि हे विधान काही त्यांनी मनापासून, त्यांच्या मनामध्ये काही मराठीविषयी द्वेष आहे वगैरे नाही, ते स्वतः मराठी आहेत. आयुष्यभर त्यांनी आपलं आयुष्य राष्ट्राला समर्पित केलेलं आहे. अशा व्यक्तीकडून त्याच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढणं हेही चुकीचं आहे. त्यामुळे हे विरोधी पक्षांना काहीतरी मिळालेलं निमित्त ते काहीतरी त्याचा वेडावाकडा अर्थ काढतायत असं वेगळा माझं अर्थ स्पष्ट मत काढलेला आहे. नाहीये. नाही. त्याचा जो शब्दशः अर्थ आंबेडकर निघतो साहेब, तोच आम्ही- काढला. बरोबर, आपली वेळ संपत आली, त्यामुळे मला सगळ्या आंबेडकर मान्यवरांना साहेब, आम्ही थांबावं लागेल. चुकीचा अर्थ काढतच नाही. आपली वेळ संपत आली म्हणून मला सगळ्या मान्यवरांना थांबावं लागतंय. अर्थातच हे विधान कशा अनुषंगाने केलं गेलं किंवा त्याच्यानंतरचं आलेलं स्पष्टीकरण या सगळ्याला तसा काही अर्थ राहत नाही. कारण जर का मुंबई ही महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे आणि या महाराष्ट्राची आणि मुंबईची भाषा ही जर मराठी आहे हे आपल्या सर्वांना मान्य आहे, तर अशा पद्धतीची विधानं या मुंबईमध्ये येऊन कुणी करूच नये ही भूमिका मराठी प्रेमी म्हणून आपल्या सगळ्यांची असायला हवी. त्यासाठी किमान आपण सगळ्यांनी आग्रही असायला हवं. हे आता पक्क या सगळ्या मंडळींनी जी अशा पद्धतीची वक्तव्य करतात आणि वारंवार काहीतरी एक नवा वाद, नवा पेच निर्माण करण्याचा ज्यांचा प्रयत्न असतो, त्या सगळ्यांनी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. या सगळ्या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल सगळ्या पाहुण्या मंडळींचा आभार. आणि या सगळ्या चर्चेच्या धुरड्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.